नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. समजा तुम्ही एका कंत्राटदाराला घरी बोलावलंत. हो, घराच्या एखाद्या दुरुस्तीसाठी. अगदी. आणि त्याला स्पष्ट सांगितलंय की स्वयंपाकघरातली फक्त एक गळकी पाईप दुरुस्त करायची आहे. पण संध्याकाळी तुम्ही येऊन बघता तर काय, त्याने पाईप तर बदललीच नाहीये, उलट संपूर्ण स्वयंपाकघरच पाडून टाकलंय. बापरे, हे तर खूपच भयंकर आहे. साहजिकच कुणालाही प्रचंड राग येईल. हो ना, कारण परवानगी एका छोट्या गोष्टीची होती आणि कृती भलतीच मोठी केली गेली. तुम्हाला माहितीये, वैद्यकीय क्षेत्राचं आणि उपचारांचंही अगदी असंच आहे. नक्कीच. म्हणजे रुग्णाच्या परवानगीशिवाय त्याच्या शरीराला स्पर्श करणं हा कायद्याने मोठा गुन्हा ठरू शकतो. हो, ज्याला आपण कायदेशीर भाषेत अतिक्रमण किंवा बॅटरी असा गुन्हा म्हणतो. आणि म्हणूनच आज आपण लॉ अँड मेडिसिन या विषयावर म्हणजेच LLB अभ्यासक्रमाच्या मॉड्यूल 2 वर सविस्तर चर्चा करणार आहोत. बरोबर. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं नातं हे केवळ आंधळ्या विश्वासावर चालत नाही, तर त्याला कायद्याची आणि नैतिकतेची एक खूप भक्कम चौकट असते. अगदी बरोबर. आणि श्रोते हो, विशेषतः जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण आजच्या या चर्चेतून एक वैचारिक माइंड मॅप तयार करणार आहोत. हो, म्हणजे जर यावर दीर्घोत्तरी प्रश्न विचारले गेले तर त्याची उत्तरे नेमकी कशी आणि कोणत्या क्रमाने लिहायची याची त्यांना एक स्पष्ट दिशा मिळेल. बरोबर. तर आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, म्हणजे संमती किंवा कन्सेंट. हो, उपचारांची सुरुवातच मुळी डॉक्टरने रुग्णाला पहिल्यांदा स्पर्श करण्यापूर्वीच्या संमतीने होते. कारण मानवी शरीर ही त्या व्यक्तीची स्वतःची सार्वभौम मालमत्ता आहे ना. हो, आणि म्हणूनच कायद्याने या संमतीचे वेगवेगळे स्तर निश्चित केले आहेत. म्हणजे आपल्या माइंड मॅपचा पहिला भाग इथे सुरू होतो. अगदी. तर संमतीचे मुख्य 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे इम्प्लाइड कन्सेंट किंवा गृहीत संमती. म्हणजे कसं? समजा डॉक्टरांनी तपासणीसाठी स्टेथोस्कोप घेतला आणि रुग्णाने स्वतःहून शर्टाचं बटन उघडलं, तसं. अगदी तेच. इथे काही लेखी किंवा तोंडी करार झालेला नाही, पण रुग्णाच्या कृतीतून संमती गृहीत धरली जाते. दुसरा प्रकार आहे एक्सप्रेस कन्सेंट. अच्छा, म्हणजे जी स्पष्ट असते, सहसा लेखी किंवा तोंडी. हो, पण खरी कायदेशीर मेख तिसऱ्या प्रकारात आहे, इन्फॉर्म्ड कन्सेंट. माहितीपूर्ण संमती, बरोबर ना? हो, हा आधुनिक वैद्यकीय कायद्याचा गाभाच आहे. म्हणजे रुग्णाला फक्त काय केलं जाणार आहे एवढंच सांगून चालत नाही. मग आणखी काय सांगावं लागतं? ते का केलं जाणार आहे, त्याचे संभाव्य धोके काय आहेत आणि उपचारांचे इतर पर्याय कोणते आहेत हे सगळं सांगावं लागतं. म्हणजे नुसती कोऱ्या कागदावर किंवा फॉर्मवर सही घेतली म्हणजे संमती मिळाली असं होत नाही तर? अजिबात नाही. जोपर्यंत रुग्णाला उपचारांचं संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्याने दिलेली सही ही कायदेशीरदृष्ट्या शून्य मानली जाते. अच्छा, आणि चौथा प्रकार कोणता? तो म्हणजे प्रॉक्सी कन्सेंट. जेव्हा रुग्ण स्वतः संमती देण्याच्या अवस्थेत नसतो, जसे की लहान मुले किंवा बेशुद्ध रुग्ण. तेव्हा त्यांचे कायदेशीर पालक ती संमती देतात, बरोबर? अगदी बरोबर. बरं, हे 4 प्रकार उत्तरात लिहिल्यानंतर याला आधार देण्यासाठी एका खटल्याचा संदर्भ देणं खूप गरजेचं आहे. तो म्हणजे 2008 सालचा समीरा कोढी विरुद्ध डॉक्टर प्रभा मंचकंदा खटला. हो, हा सर्वोच्च न्यायालयाचा खूप ऐतिहासिक निकाल आहे. जर आपण या खटल्याच्या खोलात गेलो तर लक्षात येतं की डॉक्टरचा हेतू वाईट नसला तरी कायदेशीर प्रक्रिया चुकल्यास काय होऊ शकतं. नक्की काय झालं होतं तिथे? समीरा कोहली ही एका साध्या तपासणीसाठी, ज्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात, त्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांना जनरल ॲनेस्थेशिया देऊन बेशुद्ध करण्यात आलं होतं. बरं. पण तपासणी दरम्यान डॉक्टरांना काही गुंतागुंत दिसली आणि त्यांनी समीरा बेशुद्ध असतानाच त्यांच्या शरीरातील गर्भाशय आणि अंडाशय काढून टाकण्याची एक मोठी शस्त्रक्रिया करून टाकली. बापरे! पण यासाठी त्यांनी काहीच संमती घेतली नव्हती का? डॉक्टरांचा युक्तिवाद असा होता की त्यांनी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या आईची संमती घेतली होती. अच्छा, पण रुग्ण तर सज्ञान होता ना? तोच तर मुख्य मुद्दा होता. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांचा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने स्पष्ट केलं की समीरा या सज्ञान होत्या. म्हणजे आणीबाणीची परिस्थिती नसेल तर त्यांच्या स्वतःच्या संमतीशिवाय शस्त्रक्रिया करता येत नाही. अगदी बरोबर. आईची प्रॉक्सी संमती सज्ञान रुग्णाच्या बाबतीत लागू होत नाही. डॉक्टर स्वतःहून रुग्णाचं भलं ठरू शकत नाहीत. तो अधिकार रुग्णाचाच आहे. म्हणजे परीक्षेसाठी आपला माइंड मॅप असा असेल: संमतीची व्याख्या, मग तिचे 4 प्रकार आणि मग समीरा कोहली खटल्याचं विश्लेषण. हो, ही एकदम परिपूर्ण मांडणी होईल. पण इथे एक खूप गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो.
जर रुग्णाला शरीराविषयी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे तर तो उपचारांना नकारही देऊ शकतो का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की म्हणजे समजा एखाद्या मधुमेहाच्या रुग्णाला इन्सुलिन घेणं जीवनावश्यक आहे, पण त्याने ते घेण्यास स्पष्ट नकार दिला, तर जर तो उद्या कोमात गेला तर डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप होणार नाही का? हा एक अतिशय उत्कृष्ट कायदेशीर पेच आहे. या परिस्थितीला कायद्याच्या भाषेत इन्फॉर्म्ड रिफ्युजल किंवा माहितीपूर्ण नकार असं म्हणतात. म्हणजे रुग्णाला नकार देण्याचाही कायदेशीर अधिकार आहे? हो, जसा होकार देण्याचा अधिकार आहे तसाच नकार देण्याचाही स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे. पण अशा वेळी डॉक्टरांनी स्वतःचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं असतं. ते कसं करायचं? रुग्णाने दिलेला नकार हा डॉक्टरांनी वैद्यकीय नोंदींमध्ये अत्यंत स्पष्टपणे कारणांसह आणि शक्यतो रुग्णाच्या स्वाक्षरीसह नोंदवून ठेवणं बंधनकारक असतं. अच्छा. यामुळे डॉक्टर भविष्यातील आरोपांमधून मुक्त होऊ शकतात. नक्कीच. ठीक आहे, म्हणजे रुग्णाची स्वायत्तता सर्वोच्च आहे, पण यालाही कायद्याने काही छेद दिला आहे. आणि इथूनच आपला दुसरा वादग्रस्त विषय सुरू होतो. कोणता विषय? जर रुग्णाला सगळी माहिती मिळण्याचा अधिकार आहे, तर डॉक्टर रुग्णापासून एखादी गंभीर माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवू शकतात का? हो, वरवर पाहता हे समीरा कोल्हे खटल्यातील तत्वाच्या विरुद्ध वाटतं. पण हा एक कायदेशीर अपवाद आहे. त्याला काय म्हणतात? त्याला थेरप्युटिक प्रिव्हिलेज किंवा उपचारात्मक विशेषाधिकार म्हटलं जातं. म्हणजे डॉक्टर माहिती का लपवतील? समजा एखादा रुग्ण आधीच अत्यंत गंभीर मानसिक धक्क्यात आहे किंवा नैराश्यात आहे. अशा वेळी जर त्याला अचानक कर्करोगाच्या अंतिम टप्प्याचं निदान सांगितलं तर त्या धक्क्यानेच त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अगदी तेच. म्हणजे हे एखाद्या व्यक्तीला चालत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून देण्यासारखं आहे. सत्य सांगणं हे उपचारांपेक्षा जास्त हानिकारक ठरू शकतं. बरोबर. अशा दुर्मिळ स्थितीत डॉक्टर ती बातमी काही काळासाठी लपवून ठेवू शकतात किंवा नातेवाईकांना विश्वासात घेऊन हळूहळू रुग्णाला सांगू शकतात. पण न्यायालयात हा विशेषाधिकार सिद्ध करणं कठीण असेल ना? खूप कठीण असतं. डॉक्टरांना सिद्ध करावं लागतं की माहिती लपवण्यामागे रुग्णाचा जीव वाचवण्याचाच शुद्ध हेतू होता. बरं, या माहितीच्या अधिकारासोबतच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जोडलेला आहे, गुप्तता किंवा कॉन्फिडेन्शियलिटी. हो, आणि प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद हा अत्यंत खाजगी मानला जातो. रुग्णांनी दिलेली माहिती जगात इतर कोणालाही न सांगणं हे डॉक्टरांचं नैतिक कर्तव्य आहे, हे मला मान्य आहे. पण इथे माझा कायद्याच्या तर्कसंगतीवरच एक आक्षेप आहे. काय आक्षेप आहे? गुप्तता राखणे हे रुग्णाच्या अधिकारासाठी ठीक आहे, पण जर त्या गुप्ततेमुळे समाजातील इतर निष्पाप लोकांच्या जीवाला थेट धोका निर्माण होत असेल तर? हा प्रश्न कायद्याच्या एका मोठ्या तत्वाकडे बोट दाखवतो. कोणताही मूलभूत अधिकार हा अमर्याद नसतो. म्हणजे खाजगीपणाचा अधिकार आणि दुसऱ्याचा जगण्याचा अधिकार असा संघर्ष झाला तर? तेव्हा कायद्याच्या नजरेत जगण्याचा अधिकार नेहमी वरचढ ठरतो. त्यामुळे वैद्यकीय गुप्ततेला काही अत्यंत स्पष्ट कायदेशीर अपवाद आहेत. जसे की संसर्गजन्य आजार. हो, टीबी, कोविड किंवा HIV सारखा गंभीर आजार असेल किंवा प्रकरण एखाद्या गुन्हेगारी तपासाशी संबंधित असेल, तेव्हा डॉक्टर गुप्ततेचा नियम मोडून माहिती देऊ शकतात. नक्कीच देऊ शकतात. या अपवादावर उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांना एका अत्यंत गाजलेल्या खटल्याचा संदर्भ द्यावाच लागतो, मिस्टर एक्स विरुद्ध अपोलो हॉस्पिटल. हो, या खटल्याने भारतात वैद्यकीय गुप्तता आणि सार्वजनिक हित यातील सीमारेषा स्पष्ट केली. या प्रकरणात त्या मिस्टर एक्सला HIVची लागण झाली होती, बरोबर? हो, आणि तो व्यक्ती लवकरच लग्न करणार होता. मग डॉक्टरांनी नैतिक जबाबदारी म्हणून ही माहिती त्याच्या भावी पत्नीला दिली आणि साहजिकच ते लग्न मोडलं. बरोबर. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःच्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन झालं म्हणून डॉक्टरांवर सर्वोच्च न्यायालयात दावा ठोकला. मग न्यायालयाने काय निर्णय दिला? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अतिशय तर्कशुद्ध होता. त्यांनी डॉक्टरांना पूर्णपणे निर्दोष ठरवलं. कारण भावी पत्नीचा जगण्याचा अधिकार जास्त महत्वाचा होता. अगदी तेच. जेव्हा अशा संसर्गजन्य आजाराचा प्रश्न येतो तेव्हा ज्या निष्पाप व्यक्तीला धोका आहे तिचे रक्षण करणं कायद्याने अपेक्षित आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा आपला दुसरा माइंड मॅप तयार होतो. तो कसा असेल? सुरुवात गुप्ततेच्या व्याख्येने करा, त्यानंतर प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन आणि त्यातील अपवाद लिहा, आणि सर्वात शेवटी मिस्टर एक्स खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सविस्तर मांडा. ही मांडणी खूपच अचूक आणि प्रभावी ठरेल. आता एक साहजिक प्रश्न निर्माण होतो. संमती घेतली आहे किंवा गुप्तता योग्य कारणासाठी मोडली आहे, हे उद्या न्यायालयात सिद्ध कसं करायचं? हवेत तर बोलू शकत नाहीत. एकाचा शब्द विरुद्ध दुसऱ्याचा शब्द असा खेळ न्यायालयात चालत नाही. तिथेच तर डॉक्युमेंटेशन किंवा कागदपत्रांचा प्रवेश होतो.
म्हणजे ती एक प्रकारची अदृश्य ढाल आहे. अगदी अचूक शब्द वापरलात. न्यायालयात मानवी स्मरणशक्तीला काहीही आधार नसतो. जे लिहून ठेवलेलं नाही ते झालेलंच नाही. हा सुवर्ण नियम आहे ना. हो, वैद्यकीय नोंदी हा केवळ आजाराचा इतिहास नसून तो एक भक्कम कायदेशीर पुरावा असतो. याच नोंदी डॉक्टरला निष्काळजीपणाच्या खोट्या आरोपांतून वाचवू शकतात. आणि या नोंदींचा केवळ डॉक्टरांनाच फायदा होतो असं नाही. रुग्णांसाठीही वैद्यकीय प्रमाणपत्रे खूप गरजेची असतात. हो, अनेक प्रकारची प्रमाणपत्रे असतात. जसं की रजा मिळवण्यासाठी सिकनेस सर्टिफिकेट, कामावर रुजू होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट, आणि विम्याचा दावा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सुद्धा. अपघात किंवा मारहाणीत मेडिको लीगल सर्टिफिकेट आणि मृत्यूचं कारण सांगणारं डेथ सर्टिफिकेट. ही कागदपत्रे काटेकोरपणे तयार करणं डॉक्टरांचं कायदेशीर कर्तव्य आहे. यात खोटेपणा आढळला तर त्यांचा परवाना कायमचा रद्द होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांसाठी तिसरा माइंड मॅप हा वैद्यकीय नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या प्रकारांवर असेल. बरोबर. आता आपण या सखोल चर्चेतील सर्वात संवेदनशील, गुंतागुंतीच्या आणि भावनिक टप्प्याकडे वळूया. इच्छामरण किंवा युथेनेशिया. बरोबर. हो, आतापर्यंत आपण जीव वाचवण्याच्या अधिकारावर बोललो. पण जेव्हा जगणे हीच एक असह्य यातना बनते, तेव्हा काय? रुग्णाच्या अधिकारात मरणाचा अधिकार येतो का? इच्छामरण हा केवळ कायदेशीर प्रश्न नाहीये, तर तो वैद्यकीय नीतिशास्त्राचा सर्वात मोठा पेच आहे. याचे दोन स्पष्ट भाग पडतात. पहिला प्रकार म्हणजे ॲक्टिव्ह किंवा सक्रिय इच्छामरण. हो, यामध्ये डॉक्टर स्वतःहून रुग्णाला एखादे प्राणघातक औषध किंवा इंजेक्शन देतात जेणेकरून मृत्यू होईल. हे तर भारतात पूर्णपणे बेकायदेशीर आहे ना. हो, भारतीय दंडसंहितेनुसार याला खून किंवा सदोष मनुष्यवध मानलं जातं, कारण इथे मृत्यू घडवून आणण्यासाठी सक्रिय कृती केली जाते. पण मग पॅसिव्ह किंवा निष्क्रिय इच्छामरण म्हणजे नेमकं काय? ते कायद्याच्या कसोटीवर कसं टिकतं? निष्क्रिय इच्छामरण म्हणजे रुग्णाला मारणं नव्हे, तर निसर्गाला आपलं काम करू देणं. म्हणजे जर एखादा रुग्ण कायमस्वरूपी कोमात असेल आणि तो फक्त व्हेंटिलेटरवर जिवंत असेल, तर ती लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून घेणं. इथे डॉक्टर मृत्यू घडवून आणत नाहीत, तर मृत्यू लांबवणारी कृत्रिम यंत्रणा थांबवतात. आणि भारतात याला कायदेशीर मान्यता आहे. हो, सर्वोच्च न्यायालयाने काही अत्यंत कडक अटींवर याला मान्यता दिली आहे. जेव्हा आपण भारतात निष्क्रिय इच्छामरणाचा अभ्यास करतो तेव्हा 2011चा अरुणा शानबाग खटला वगळून चालणारच नाही. हो, हा भारतीय न्यायव्यवस्थेतील एक अत्यंत हृदयद्रावक क्षण होता. अरुणा शानबाग या केईएम रुग्णालयात नर्स होत्या. आणि त्यांच्यावर झालेल्या एका अमानुष हल्ल्यामुळे त्या तब्बल 42 वर्षे एका प्रकारच्या कोमात म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होत्या. बरोबर. आणि पिंकी विरानी या पत्रकारिणीने त्यांच्या मुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने काय ठरवलं? न्यायालयाने प्रथमच निष्क्रिय इच्छामरणाच्या संकल्पनेला तत्वतः मान्यता दिली. पण अरुणाच्या बाबतीत एक वेगळा आणि मानवी निर्णय दिला. निर्णय कोण घेणार हा मुख्य प्रश्न होता ना तिथे. स्वतःच्या कुटुंबासारखे काळजी घेत आहेत. म्हणजे न्यायालयाने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे खरे कायदेशीर पालक मानले. हो, आणि कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अरुणाला इच्छामरण नाकारण्यात आलं. पण यातून भविष्यातील रुग्णांसाठी दरवाजे मात्र उघडले गेले. नक्कीच. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जर मी भविष्यात कोमात गेले आणि माझ्या मृत्यूचा निर्णय माझ्या नातेवाईकांनी किंवा डॉक्टरांनी घेऊ नये असं मला वाटत असेल तर? हीच ती संकल्पना जिनी 2018 मध्ये क्रांती घडवली. लिव्हिंग विल आणि DNR. कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला ना? हो, या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने मरण्याच्या अधिकाराला जगण्याच्या अधिकाराचाच एक भाग मानलाय. म्हणजे लिव्हिंग विल म्हणजे मी शुद्धीत असतानाच लिहून ठेवायचं की भविष्यात माझ्यावर काय उपचार करावेत. अगदी बरोबर. जर बरे होण्याची आशा नसेल तर मला कृत्रिमरित्या जिवंत न ठेवता शांततेत मृत्यू येऊ द्यावा असे निर्देश त्यात असतात. आणि यालाच जोडून येतो DNR किंवा डू नॉट रिससिटेट फॉर्म. हो, म्हणजे जर हृदय बंद पडलं तर मला पुन्हा जिवंत करण्यासाठी CPR देण्यासारखे अघोरी प्रयत्न करू नयेत. ही कृत्रिम यातना थांबवण्याची विनंती असते. तर विद्यार्थ्यांसाठी हा आपला शेवटचा माइंड मॅप असेल. इच्छा मरणाचे प्रकार स्पष्ट करा, अरुणा शानबाग खटला लिहा आणि शेवटी लिव्हिंग विल व DNR या संकल्पना मांडा. एकदम परिपूर्ण. आज आपण लॉ अँड मेडिसिनमधील अत्यंत गुंतागुंतीच्या विषयांची सखोल चर्चा केली. जर याचा सारांश काढायचा झाला तर वैद्यकीय व्यावसायिकांची काही मूलभूत कर्तव्य समोर येतात. हो, प्रोफेशनल ऑब्लिगेशन्स. डॉक्टर असणं म्हणजे केवळ आजार बरा करणं नाहीये.
ज्ञान अद्ययावत ठेवणं, संमतीचा आदर करणं, गुप्तता पाळणं आणि प्रत्येक रुग्णाला नैतिकतेने वागवणं ही त्यांची कर्तव्य आहेत. नक्कीच. पण श्रोते हो, ही चर्चा थांबवण्यापूर्वी मी तुमच्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी एक अत्यंत प्रक्षोभक प्रश्न उपस्थित करणार आहे. कोणता प्रश्न? आज आपण माणसांमधील संमती, भावना आणि गुप्ततेचे नियम पाहिले. पण विचार करा, उद्या जर वैद्यकीय उपचारांमध्ये निर्णय घेण्याचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबॉट्स करू लागले, तर काय होईल? हा खूपच गंभीर मुद्दा आहे. हो ना? जेव्हा एखादा मशीन सर्जरी करेल, तेव्हा माहितीपूर्ण संमती कोण घेईल? मशीन की डॉक्टर? आणि जर एआयने चूक केली तर निष्काळजीपणाचा आरोप कोणावर ठेवायचा? त्या मशीनला ऑपरेट करणाऱ्या डॉक्टरवर की ज्याने त्याचं कोडिंग केलंय त्या दूर बसलेल्या प्रोग्रॅमरवर? अगदी तेच. आणि सर्वात भयावह म्हणजे या AI सिस्टममध्ये साठवली जाणारी तुमची खाजगी माहिती खरोखरच गुप्त राहील का? की ती माहिती कोण्या मोठ्या टेक कंपनीला विकली जाईल? श्रोते हो, यावर नक्की विचार करा, कारण कायद्याचं भविष्य याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यात जाणार आहे. होय. तर श्रोते हो, जर तुम्हाला आजच्या या सखोल चर्चेतून काही नवीन कायदेशीर दृष्टिकोन मिळाला असेल आणि विशेषतः परीक्षेच्या तयारीसाठी या माइंड मॅपचा उपयोग झाला असेल, तर या सखोल चर्चेला नक्की लाईक करा. आणि हो, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच अभ्यासपूर्ण, सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या चर्चा तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या